हाय, बनवूयात नॉनव्हेज खवय्यांची खास अस्सल झणझणीत चवदार अशी चिकन दम बिर्याणी. आणि अशी बिर्याणी जेव्हा तुम्ही घरी बनवाल तर नक्कीच हॉटेलला टाटा बाय बाय कराल. करूयात रेसिपीला सुरुवात. सर्वात प्रथम आपण बिर्याणीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात. तर त्यासाठी 2 ते 3 बेडगी मिरच्या, तिखट झणझणीत अशा 4 ते 5 मिरच्या इथं मी घेतलेल्या आहेत. त्यानंतर तमालपत्र, लवंग, काळी मिरी, विलायची, धने आणि एक स्टार फूल आणि जावित्री फूल घेतलेलं आहे. स्टार फूल, जावित्री फूल याचे तुकडे करून मी त्याच्यामध्ये टाकलेले आहे. एक छोटी आपल्याला दालचिनीची काडी देखील यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. 5 मिनिट मीडियम टू हाय गॅसवरती मी याला भाजून घेतलेला आहे. त्यानंतर हा सगळा मसाला आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचा आहे. हा 1/2 किलो असा बासमती तांदूळ मी घेतलेला आहे. तो स्वच्छ असं धुण्यासाठी पाण्यात टाकलेला आहे. तो स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी त्याला चिकन मॅरिनेट होईपर्यंत पाण्यात भिजवून ठेवणार आहे. इथं मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि तळलेला कांदा टाकून बारीक करून घेणार आहे. कांदा तळण्यासाठी मी 3 मोठ्या कांद्याचे उभे काप करून मीठ टाकून त्यानंतर कांदा थोडा वाळून तेलात तळलेला आहे. यातील साधारण 1 वाटी तळलेला कांदा आपल्याला यात टाकायचा आहे. त्यानंतर इथं मी 1/2 किलो चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये साधारण 4 ते 5 चमचे हळद टाकलेली आहे. हळद टाकल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला मसाला सगळाच्या सगळा आपल्याला यामध्ये टाकून द्यायचा आहे. ही रेसिपी माझ्या भावाची असल्यामुळे भाऊ स्वतः ही रेसिपी बनवत आहे आणि त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी या योग्य प्रमाणात तो अंदाजे घालत आहे. मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला सगळा यामध्ये टाकल्यानंतर यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. साधारण 5 चमचे एवढं मीठ यामध्ये मी घालणार आहे. मीठ टाकल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कांद्याची पेस्ट मी यामध्ये टाकणार आहे. ही पेस्ट टाकल्यानंतर तळलेला कांदा देखील यामध्ये टाकणार आहे. धना पावडर टाकलेले आहे 2 चमचे आणि अंबारीचं लाल तिखट मी इथं टाकलेलं आहे. अंबारीची पावडर जास्त तिखट नसल्यामुळे इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाकू शकता. त्यानंतर अर्ध कापलेलं लिंबू इथं घेतलेलं आहे. त्या लिंबाचा रस यामध्ये टाकलेला आहे आणि हिरव्यागार अशा पुदिनाची पानं हाताने मोडून टाकलेली आहेत. भरपूर अशी कोथिंबीर त्यामध्ये घातलेली आहे. 1 वाटी दही घेतलेलं आहे. हे जास्त आंबट नाही आहे. जास्त आंबट असलेलं दही यामध्ये घालायचं नाही आणि जास्त पातळ असलेलं दही देखील यामध्ये घालायचं नाही. आता हा सर्व मसाला चिकनला व्यवस्थित लावून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धी पळी तेल टाकायचं आणि पुन्हा मिश्रण एकत्रित करायचं आणि हे मिश्रण चांगले एकत्रित करून साईडला ठेवून द्यायचं. त्यानंतर इकडे मी एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये हिरवी विलायची, चक्रीफूल, दालचिनी, जावित्री आणि काळी मिरी टाकून घेतलेली आहे. 2 मिनिट मंद आचेवर ते भाजून घेतलं आणि त्यानंतर रूम टेम्परेचरवर असलेलं पाणी यामध्ये टाकून दिलेलं आहे. आता या पाण्यामध्ये मध्यभागी चिरलेल्या 2 मिरच्या टाकून द्यायच्या आहेत. या मिरच्या मी यामध्ये टाकलेल्या आहेत. ही सगळी प्रोसेस चालू असताना गॅस मीडियम ठेवायचा. यामध्ये आता मी अर्ध्या लिंबाचा रस पिळणार आहे. रस पिळून झाल्यानंतर 2 चमचे मी मीठ टाकणार आहे. इथं 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. गॅस फुल करायचा. पाण्याला उकळी आली की गॅस मीडियम करायचा आणि त्यामध्ये भिजवलेला तांदूळ टाकायचा. इथं 1/2 किलो मी तांदूळ घेतला होता. तो सगळ्याच्या सगळा यामध्ये मी टाकलेला आहे. आता गॅस मीडियम ठेवून तांदूळ शिजवून घ्यायचा. तांदूळ साधारण 70% एवढा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे.
तांदूळ शिजत आहे तोपर्यंत कुकरमध्ये मॅरिनेट चिकनचे लेयर लावून घ्यायचे। त्यासाठी सर्वात प्रथम इथं 2 चमचे तेल कुकरमध्ये टाकून घेतलेले आहे, ते सगळीकडे लावून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये गोल कापलेले कांदे टाकायचे। हे असे कांदे आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत। यावर आता मॅरिनेट चिकनचे लेयर लावून घ्यायचे आहेत। गॅस कमी आचेवर ठेवून हे सगळे लेयर लावून घ्यायचे। इथं मी लेयर लावून घेत आहे। हे चिकन मॅरिनेट एकदम क्लास झाले होते। या पद्धतीने तुम्ही देखील मसाले टाकले आणि घरी बिर्याणी बनवली तर हॉटेलची किंवा ढाब्यावरची कोणतीच बिर्याणी तुम्ही खाणार नाही, हे मी 100% सांगू शकते। खूप भन्नाट बिर्याणी झालेली होती। अशा पद्धतीने मॅरिनेट चिकनची लेयर लावून घेतली आहे। इकडे हा तांदूळ 70% असा शिजला देखील आहे। आता इथं गॅस बंद केलेला आहे। हा 70% तांदूळ शिजवला म्हणजे काय की जर तुम्ही तांदळाचा किंवा भाताचा कण हातात घेतला आणि तो दाबला तर तो हलकासा दाबला जातो, पण पूर्ण त्याचा लगदा होत नाही। मग एवढा 70% आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। इथं 70% तांदूळ शिजला देखील आहे। आता हा तांदूळ आपल्याला मॅरिनेट चिकनच्या वरती पसरवून घ्यायचा आहे। इथे हा राईस मी मॅरिनेट चिकनवर टाकून घेतला आहे। त्यावर आता अर्धी वाटी तळलेला कांदा, पुदिनाची पानं आणि अगदी थोडा गरम मसाला टाकलेला आहे। गरम मसाला हा घरी वापरातलाच आहे, ज्यामध्ये खडे मसाले भाजून मिक्सरला बारीक करून त्याची पावडर बनवलेली आहे। तो मसाला इथं थोडा मी टाकलेला आहे। त्यानंतर कुकरच्या साईडने अशा पद्धतीने गव्हाची कणिक लावून घ्यायची, जेणेकरून वाफ बाहेर येणार नाही आणि आपली बिर्याणीला मस्त असा दम बसेल। त्यावर आता ही प्लेट ठेवायची, प्लेट थोडीशी दाबून ठेवायची आणि त्यावरती पीठ ठेवायची। इथे तव्यावर मीठ पसरून घ्यायचे। हे मीठ शेंगदाणे भाजण्यासाठी मी वापरत असल्यामुळे त्यामध्ये त्याचे टरफाले दिसत आहेत। हे व्यवस्थित मीठ आपल्याला तव्यावर पसरून घ्यायचं आहे। इथं मी मीठ व्यवस्थित पसरून घेत आहे। इथे खाली गॅस बिलकुल चालू नाही। त्यानंतर या तव्यावर कुकर ठेवून गॅस हा 5 मिनिट फुल करून ठेवायचा, जेणेकरून तव्यावरचं मीठ गरम होईल। आणि मीठ गरम झालं की गॅस मंद आचेवरती 1 तासासाठी ठेवून द्यायचा, जेणेकरून आपल्या बिर्याणीला छान असा दम बसेल। 1 तासानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि थोडा कुकर गार होऊ दिलेला आहे। कुकर गार झाल्यानंतर त्यावरचं झाकण काढलेलं आहे। झाकण काढल्यानंतर कुकरच्या साईडने लावलेली कणिक काढून घ्यायची। चाकूच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने ही कणिक काढून घ्यायची। प्लेट काढल्या काढल्या मस्त असा बिर्याणीचा वास दरवळत आहे। भात देखील मस्त सुटसुटीत झालेला आहे आणि व्यवस्थित शिजलेला देखील आहे। मस्त अशी दमदार मसालेदार चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे। चिकन व्यवस्थित असं शिजलेलं आहे। या बिर्याणीला कोणत्याही कोशिंबीरची किंवा चिकनचा रस्सा याची गरज नाही। ही बिर्याणी अशीच एकदम चवदार आणि मसालेदार झणझणीत लागते। रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।